माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीराम भक्त हनुमान की जय। दिवस सुंदर आणि पवित्र गोड चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम अशी सर्व पापाचा नायनाट करणारी रामकथा, संपूर्ण सुख दुःखातला प्रश्नाचं उत्तर देणारी रामकथा पवित्र तुम्ही ऐकतात। आणि माझं सुद्धा आज या ठिकाणी येऊन खरोखर माझं भाग्य झालं, म्हणाला काय वावगं नाही। धन्य दिवस आजी दर्शन संतांची नांदेत या घरी दैवत पंढरीचे। महाराजांनी खूप वेळेला आम्हाला आमंत्रण दिलं पण येता आलं नाही महाराज, ऋण व्यक्त करतो मी त्याच्याबद्दल। आज मात्र पवित्र सुदिन दिवस उगाला, तुमच्यासारख्या महान संतांची भेट होतीये। या न्यायानं या ठिकाणी सुंदर असे रामायण आपण ऐकत आहात। प्रभू रामचंद्र त्या पक्षाला बघून लक्ष्मणाला बोलू लागले आणि त्या पक्षाला शाप देऊ लागले। देत असताना खरोखर प्रभू रामचंद्राने आपल्याला असं वाहेतकारी ऐकायला ऐकल्याच्या नंतर आताच महाराजांनी सांगितलं प्रभू रामचंद्राने त्यांना शाप दिला, म्हणजे त्यांना ज्ञान नव्हतं। मग प्रभू रामचंद्राने असं का करावा? दुसरा एक प्रश्न आणखीन असा निर्माण होतोय। पण प्रभू रामचंद्राने केलेलं ते योग्यच आहे, कारण शास्त्र मर्यादा आताच महाराजांनी सांगितली। कारण सगळ्याला मर्यादेनं वागण्याकरता हा त्या ठिकाणी अट्टास केला प्रभू रामचंद्राने। सगळ्यांना मर्यादामध्ये राहावा, मर्यादेचं उल्लंघन कुणीही करता कामा नाहीये असं या न्यायाने त्या मुख्य प्राण्याला सुद्धा मर्यादाच घालून दिली रामाने आणि सांगितलं तुमचं दिवसा आणि संध्याकाळी त्या ठिकाणी आणखीन भेट होणार नाहीये। कारण का एक पक्षी त्या बाजूला बसलेला असतो वड्याच्या कडीला, दुसरा बाजूला या वड्याच्या कडीला बसलेला असतो आणि त्या दोघांची तळमळ झालेली असते आपली कधी भेट होईल म्हणून, सारखं तळमळ। मग इकडला पक्षी ओरडतो आणि तिकडला पक्षी ओरडतो। त्याला वाटतं ह्या इकडल्या तीराच्या पक्षाला वाटतंय की माझा जोडीदार या पलीकडल्या तीराला आहे, त्या तीराच्या पक्षाला वाटतंय माझा जोडीदार या तीराच्या तीराला आहे। मग दोघ जणी चालायला सुरुवात करतात, दोघ जण भरारी मारतात महाराज। मग दुसरा जो पूर्वीकडला आहे तो पश्चिमेकडे जातो आणि पश्चिमेचा आहे तो पूर्वीकडे जातो, म्हणजे दोघांचा वियोग संयोग काय होत नाहीये असं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात। श्रीराम पाया पाया पण आमची इच्छा नाही, हनुमानजीचे भक्त रामायणाचे भक्त आहे, अतिथी देवो भव संस्कृती आहे। आम्हाला ही पाळी अजून श्रीराम पंपा सरोवराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र थांबलेले, त्या ठिकाणी आणखी लक्ष्मणाच्या मांडीवर मुंडकं दिलेले, दोघंजण फिरून त्या ठिकाणी आणखीन अतिशय थकवा आला, घाळ झालेले। आता सीतादेवी भेटत नाहीये, आता कुणाला विचारावा, कुणीही सांगन आपल्याला सीतादेवी। आणि काही माणसं म्हणतात काही आमच्यासारखे किंवा सीतेचा प्रभू रामचंद्राला बायकोचा इतका अरे सीता ही भक्ती आहे, प्रभू रामचंद्र ही देव आहेत आणि भक्तीला पाहूनच देव त्या ठिकाणी पाठीमागे जात असतो। भक्तांच्या भक्तीला प्रेमाचा भुकेला आणि हात दुष्काळ तयाला सीतादेवी भक्ती आहे, आपली भक्ती म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा हनुमंतराय प्रभू रामचंद्र कुठं न कुठं तरी भक्ती शोधित या ठिकाणी असते अशी मला त्या ठिकाणी आणखीन अपेक्षा। सत्या
शतपाठवाले सीता हरवण खरं काय गोष्ट ही सीता प्रभू रामचंद्रापासून जाऊ शकते का अहो साखर आणि गोडी दोन्ही बाजूला जर काढायच्या ठरविल्या तर निघू शकतात का तशी सीता प्रभू रामचंद्रापाशीच हे मिथ्य आहे का फक्त दुष्ट मारण्याकरता दुष्टाचा निपांत करण्याकरता हे यांचं नाटक म्हणायला काही वावग नाहीये सीता म्हणते मी मोरी जाते आणि तुम्ही माझं निमित्त करा आणि तुम्ही पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम